आणि 30 वर्षात सकाळी माडा, दुपारी खेड आणि संध्याकाळी भूताचं येड ही आमदारांनी केलेलं आहे. काय बबन दादा शिंदेने काय सुद्धा काम केलं नाही, निस्ता थापा मारतोय. कॉन्ट्रॅक्टदार बी त्यांचंच, रस्ते बी करणार तीच, बिल बी काढणार तीच. आमच्या तरुण पोरांनी करायचं का? एवढं सांगतो निश्चितपणानं त्यांचा पराजय 100% आहे. कारण विकास नाही, शाळा नाही, कॉलेज नाही, कुठलं हॉस्पिटल मोठी सुविधा नाही. किरकोळ कारकोळ गोष्टीला कुरवाडी बारसारख्या ठिकाणी आपल्याला जावं लागतंय. ही माड्याचं लय दुर्दैव आहे. प्रॉपर माड्याचा सांगतो मी, कुठलाही इंडस्ट्रियल एरिया नाही, कुठली MIDC आहे का नाही, सुशिक्षित बेकारांना काम आहे का नाही. आम्हाला अभिजित आबांकडून आशा आहे, युवा पिढी तर सगळी आबांकडेच आहे. माड्यामध्ये नेहमी ऊसाचं राजकारण केलं गेलं आजपर्यंत, परंतु आता अभिजित आबा आल्यामुळे ऊसाचा प्रश्न सुटलेला आहे. 30 वर्ष झालं कारखाना आहेच की, 30 वर्षात 1 रुपया किंमत केली त्यांनी. आबाकडे फील पॉवर आहे. आबा म्हणजे लाद घालल तिथं पाणी काढणार माणूस असं होणार काळ्यावर रेस आहे. बदल बबनदाने भरपूर केलाय. सूतगिरणी बंद करून 1700 लोकांना बेरोजगार केलंय. त्यांचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे. इथं अभिजित पाटील अपक्ष उभं राहू द्या, आता तुतारीकडनं उभं राहू द्या, 100% अभिजित आबा परिवर्तन होणार, अभिजित आबा आमदार होणार. हे काय दगडाची रेग आहे. पक्ष काही असं ना, आम्ही अभिजित आबाला मतदान करणार. तसं आम्ही शरद पवारांचाच माणूस आहे, पण शरद पवारांना जर उद्या तुतारी दुसऱ्याच्या हातात दिली तर आम्ही बंड करणार. पण ती शिवाजी महाराजांचं साधं स्मारक ह्या माड्यात नाही. स्वतंत्र झाल्यापासून म्हणतोय बळीजराज येईल. आता कुठेतरी वाटायला लागलं की बळीजराज आल्यासारखं. 3500 रुपये किंवा शेतकऱ्याच्या कष्टाला योग्य भाव आबामुळे मिळाला. माड्यात 6 टर्म झाले आमदार आहेत, आमदाराचं ऑफिस सुद्धा नाही माड्यामध्ये. आबा आता 2 महिने झालेच, त्यांनी तयारी चालू केली तर त्यांचं ऑफिस आहे माड्यामध्ये. उद्योगधंदे नाहीत, MIDC नाही, ITI नाही, काहीच नाही. तर काय कशाचा विकास करतात काय? मुतारी सुद्धा नाही गावात. आमदारचा 30 वर्ष झाली, विकासच नाही. माड्यात समधी प्रशासकीय ऑफिस समधी कुरोडेला गेले. तर क्रीडा संकुल मंजूर झालं, एवढं मोठं निधी आलाय त्याला, ती माघारी गेला. नुसतं कंपाऊंड बांधून ठेवलंय. त्या कंपाऊंडात जाऊन काय फुगड्या खेळायच्या का सुरलांपाट खेळायचा. विद्यमान आमदार जे म्हणन ती विरोधक होता, त्या विरोधकांनी विरोध म्हणून उभं राहायचं आणि त्यांच्या कॅबिन मध्ये जाऊन गुलू करून त्यांच्याकडनं पॅकेज घ्यायचं आणि त्याच्यावरच आपलं जय हिंद जय महाराष्ट्र करायचं. आमच्या माड्याचं जर बघायचं आहे ना, माड्यामध्ये एवढं मोठं तहसील आहे, काय नाही. आता सध्याला बाथरूमचे सुद्धा प्रॉब्लेम आहेत. तर तुम्ही माड्याचं काय ठेवण आहे, माड्यातनं सगळं तुम्ही कुर्डवाडी टेंभुर्णीला घेऊन चाललाय. मग आता तुम्हाला कशाला जायचंय निवडून? आबा तुतारींदा उभं राहिले, डोळे झाकून आबा 50 ते 60 हजार निवडून आले. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता माढा तालुक्यातल्या माडेश्वरी मंदिराच्या अगदी समोर उभा आहे. खरं तर नवरात्र उत्सव चालू आहे, मोठी लगबग या भागामध्ये आहे. खरं तर तुम्हाला आठवत असेल की लोकसभेच्या ग्राउंड रिपोर्टला देखील सुरुवात आपण या मंदिराच्या समोरून केली होती आणि आता विधानसभेच्या देखील ग्राउंड रिपोर्टला आपण माढ्यामधल्या माडेश्वरी मंदिराच्या अगदी समोरून करणार आहे. खरं तर माढ्याच्या चौकात जाणार आहे, वेस्टी स्टँडच्या परिसरात जाणार आहे, वेगळ्या भागामधून लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेमकी माढ्याची निवडणूक यंदा कशी असणार आहे, खरं तर माढ्यामध्ये लोक कोणतं चित्र बघतात. खरं तर माढ्यामध्ये बबनदादा शिंदेचं 30 वर्षाचं राजकारण पूर्ण झाल्यानंतर परत एकदा लोक त्यांना संधी देणार आहेत का, थांबवणार आहेत का, वेगळा चेहरा बघतात. खरं हे लोकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बबनदादा शिंदेनी या 30 वर्षामध्ये कोणती महत्त्वाची कामं केली का, कोणते महत्त्वाचे प्रश्न सुटलेत का, आणि एकूण माढा तालुक्याची परिस्थिती कशी आहे, चला खरं तर माढ्यातील लोकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. या मंदिराच्या परिसरात काय भाविक आले, त्यांचं म्हणणं काय नेमकं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्कार. काय दर्शनला आलता काय? हा, दर्शनासाठी आलो. घेतलंय दर्शन? घेतली. गर्दी भरपूर असते का इथं? गर्दी असते. आता जत्रा आहे ना, नवरात्र पौर्णिमेला फुल गर्दी असते. हा, फुल गर्दी. तर काय एकूण माढ्याचं राजकारण बघताना विधानसभा जवळ आली आहे, कशी बघतील लोक माढ्या विधानसभेकडे? माड्यामध्ये नेहमी ऊसाचं राजकारण केलं गेलं आजपर्यंत, परंतु आता अभिजित आबा आल्यामुळे ऊसाचा प्रश्न सुटलेला आहे. आणि नंतर माढा तालुक्याचा म्हणावा असा विकास झालेला नाही. त्यामुळं माड्यामध्ये अभिजित आबांचं चांगलं वातावरण तयार झालेलं आहे. अभिजित पाटील का बरं, बाकी नाव लई चर्चा आहे तिकडं. तुम्हाला सांगितलं की ऊसाचं राजकारण केलं गेलं आणि म्हणावा असा 30-35 वर्षामध्ये विकास झाला नाही. आबांना अभिजित आबा आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत इथल्या आमदारांची वेगळी प्रतिक्रिया होती. त्यामुळं एक मराठा समाजही त्यांच्यावरती नाराज आहे. आम्ही पहिलंही त्यांच्यासाठी काम केलेलं आहे, परंतु आम्हाला मराठा आरक्षण हे मनोज दादांनी ज्यावेळेस आंदोलन उभा केलं त्यावेळेस आम्हाला कुणबी म्हणजे काय हे समजलं. परंतु या आमदाराकडे आणि त्यांच्याकडे पहिल्यापासूनच कुणबीचं प्रमाणपत्र आहे. त्यांनी ओबीसी मधून अगोदरच प्रवेश केलेला आहे मराठा असताना. आणि आम्हाला एक 25 ते 30 वर्षानंतर मनोज दादा आल्यावर कळालं की मराठा कुणबी मधून सांगितलं नाही ना, आमदारांनी कधी सांगितलं, जवळच्या कार्यकर्त्यालाही सांगितलं नाही. फक्त त्यांनी घरातच ओबीसी मधून आरक्षण घेतलेलं आहे, तालुक्यात कधी सांगितलं नाही. आणि आता मनोज दादांकडे राजकारणासाठी सारखं हेलपाटे केले जात आहेत, परंतु
मध्ये काय 5 रुपये 10 रुपये हा टाकायचं चालू झालं. त्या मनोज दादांनी ज्यावेळेस इथं सभा घेतली त्यावेळेस त्यांच्या आमदारांच्या सुपुत्रांनी सांगितलं की मी 50,000 रुपये या सभेचा खर्च उचललाय आणि आम्ही संपूर्ण मराठा समाजाने त्यांची परतफेड ही त्यांना 1 रुपया त्यांना पाठवून ती त्यांची भरपाई परत दिली आणि आमदारांनी त्यावेळेस भूमिका घेतली की मराठ्यांचा काही जणांनी ठेका घेतलाय असं दादांबद्दल वक्तव्य केलं. त्यामुळे मराठा समाज त्यांच्यावरती नाराज आहे आणि मराठा समाज मनोज दादाची भूमिका घेतील त्या मनोज दादाच्या भूमिकेला पाठिंबा आहे आणि अभिजित आबाच इथले व्हावेत हे जनतेचा कौल आहे. कारण आबांनी ऊसाचा प्रश्न सोडवला त्यामुळं शेतकरी खूप आनंदी आहे आता. ठीक आहे. माड्यामध्ये ग्राउंड रिपोर्ट सुरुवात करत असताना सुरुवातीलाच अभिजित पाटलांच्या नावाची चर्चा या माड्यामध्ये दिसते. आता काही लोक वेगळ्या भागामध्ये बसलेत, नेमकं या लोकांचं म्हणणं काय त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्कार. घेतलं नाही दर्शन? घेतलंय आता. काय म्हणते नवरात्र महोत्सव? नवरात्र मस्त आहे. बरं, गर्दी असते भरपूर भरपूर आहे. काय म्हणते कोण आता माड्याचा देवीचा कौल आणि जनतेचा कौल काय असणार आहे? जनतेचा माड्याचा कौल खासदारकीला दाखवलाय जनतेने. या इथल्या प्रस्थापित आमदारांनी 30 वर्षाच्या कामाची पावती जनतेने 55,000चा लीड तुतारीला देऊन दिलेली आहे. बर, आता विधानसभेला काय होईल? विधानसभेला त्याच्यापेक्षा 15-20 हजार जास्तच. जो उमेदवार यांच्या विरोधात असेल त्यांच्या विरोधात असेल त्याला. बर, बरीच नावं चर्चेत आहेत. संजय कोकाटे, मीनाताई साठे, मोहिते पाटील आणि अभिजित पाटील. प्रामुख्याने कोणाच नाव विरोधात म्हणून स्ट्रॉंग आहे? आता चालवला कसं आहे तर माढा तालुक्याचं राजकारण ऊसावर आहे. सध्या ऊसाला 3500 दर देऊन आबांनी ऊसाची कोंडी फोडलेली आहे. म्हणजे हा एक शेतकरी वर्गात खूप पॉझिटिव्ह वातावरण अभिजित आबाविषयी आहे आणि लोकांना हे वाटतंय की अभिजित आबा आमदार तुतारीतून उभा राहावे. बबनदादा शिंदेनी 30 वर्ष या माड्याचं प्रतिनिधित्व केलंय. तर तालुक्यामध्ये बघायचं आता तुम्हाला सांगतो, माडेश्वरीचं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नात येऊन आई अंबाबाईनं तलवार दिलेली होती, बरोबर का? या छत्रपती शिवाजी महाराजांचं साधं स्मारक या माड्यात नाही. शिवाजी महाराज पुतळा नाही या माड्यात, कोणत्याच महापुरुषांचा पुतळा नाही. बर, मग मला सांगा तुम्ही, या महायुतीचं वाक्य आहे शिवछत्रपतींचा आशीर्वाद घडवू महाराष्ट्राची नवीन साथ. या छत्रपती शिवाजी महाराजांचा माड्यात साधा पुतळा नाही. बर, कुठल्याच महापुरुषाचा पुतळा नाही. बर, काय केलं 30 वर्षात? लोकांनी कसं निवडून दिलं? लोकांनी पाण्याचा प्रश्न होता, पाण्याच्या प्रश्नावर आणि ऊसाच्या राजकारणावर इथलं आजपर्यंत राजकारण घडलेलं आहे. आबांकडे ऊस दर सोडूनच दुसरं काय मुद्दा आम्हाला आमदार करायचं? आबाकडे म्हणजे कसं आहे, आबाकडे फील पॉवर आहे. आबा म्हणजे काय म्हणतात, लाद घालून तिथं पाणी काढणार माणूस, असं ऊसाच्या दराबाबतीत तर आम्हाला कळलंय. म्हणजे कळलं का? मग कुठलंही काम असू द्या, आबाचं बोलणं असू द्या, आबाचं वागणं असू द्या. आबा रातच्या आमच्या गावात 1:30 वाजता आलते. 100 ते 150 लोकांची गर्दी होती. तेच चालूचे प्रस्थापित आमदार गावात सकाळी 11 वाजता आले असले तरी 10 माणसं नव्हती. हा फरक ही जनता दाखवते. तर विद्यमान आमदारचं माड्यामध्ये कुठे बघायचं ऑफिस लोक नाही असं काय खरं आहे? नाही, आमदारांचं कार्यालय नाही, त्यांच्या कारखान्याचं ऑफिस आहे. संपर्क कार्यालय कुठं नाही, संपर्क कार्यालय नाही. ठीक आहे. यावेळेस अभिजित पाटील किती मतदान पडा निवडून नाही. आता आबा कोणत्या पक्षातून उभा राहतील? आबा तुतारींदा उभा राहिले, डोळे झाकून आबा 50 ते 60 हजार निवडून आले. अपक्ष उभा राहायचं? आबाला ताण काढावं लागेल. अपक्ष ताण काढावं लागेल. तुतारी मिळते सोपं नाही. गुड बेटर बेस्ट. नमस्कार. नमस्कार, बोला. काय घेतलं नाही दर्शन? झालंय दर्शन, आताच घेतलं. बर, काय चालू आहे माड्यात यांना विधानसभेला? सध्या विधानसभेला आता सध्या माड्यात अभिजित पाटलांचं वारं चालू आहे. अभिजित पाटलांचं? आमदार तुमचं का बरं नको? आमदारचा 30 वर्ष झाली, विकासच नाही. माड्यात समधी प्रशासकीय ऑफिस समधी कुरोडीला गेले. तर किल्ल्याची परिस्थिती माड्यात चांगलं पर्यटन स्थळ नाहीये. किल्ल्याचा काय विषय? किल्ल्याचा समजा पल्ल्याला किल्ला आहे. कुठला? रावराजे निंबाळकरचा किल्ला आहे तो. पल्ल्याला त्यांची समाधी आहे. समाधीची इतकी दुर्बळ अवस्था आहे, समधी घाण गुण तिथं इतकी बेकार परिस्थिती आहे. त्यामुळं आमदारचा विकास नाही कुठल्याही परिस्थितीत. बर, काय परिवर्तन म्हणून कोणाचं नाव आहे इकडं? परिवर्तनचा अभिजित पाटला म्हणून बघते. ज्यांनी ऊसा कारखानदारीमध्ये जे 3500 रुपये भाव धक्का दिला आहे, शेतकऱ्यांना जादा दर भेटलाय. त्यामुळे शेतकऱ्याच्या आशा आहे अभिजित आबांवर. सध्या ते चेअरमन झाल्यापासून की कारखाना क्षेत्रात ऊसा क्षेत्रात प्रगती झाली ऊसा दराबाबतीत. त्यामुळे आमदार झाल्यावर अजून प्रगती तालुक्याची होईल.
त्या आशेने शेतकरी समजी गोरगरीब वर्ग आबांकडे आशा ठेवणार. कारखाना इथं त्यांनी पण दर जास्त देतो म्हणजे आबापेक्षा रुपयात दर जास्त देतो म्हणजे 30 वर्ष झालं कारखाना आहेच की. 30 वर्षात 1 रुपया किंमत केली त्यांनी. 1 रुपया दर जास्त दिलाच की त्यांनी विद्यमान आमदारांनी. ह्याच्या आधीच नाही का आजपर्यंत त्यांचा कारखाना जवळपास 2002 पासून कारखाना आहे. 1200, 1300, 1400 काही जणांना तर रस्त्यावर असा राहणार जी पुढच्या ट्रॅक्टर फैन लावून ऊस बाहेर टाकला लागला बांधाच्या कडनं. इतकी परिस्थिती बेकार त्या ठिकाणी झाली. अभिजित पाटलांनी 3 वर्षाची प्रगती ऊस क्षेत्रात केली आहे. पहिल्यांदा 2500 रुपये भाव दिला, 40 कोटी रुपये मागील थकबाकी दिलेली आधीच्या यांची, आणि आता गेल्या वर्षी 3000 दर दिला, आता 3500 रुपयाचा धक्का दिला. त्यामुळे आम्हाला अशा परिणाम की अभिजित पाटलाशिवाय पर्याय नाही. तुम्ही राहायला कुठं माड्याचा आहे, म्हणजे सिटी माड्या इथं माडा प्रॉपर सिटी. माड्यामध्ये बदल काय बघून दादा केलाय का 30 वर्षामध्ये काय झालं का माड्यामध्ये सुधारणा? बदल बंधाने भरपूर केलाय. सूतगिरणी बंद करून 1700 लोकांना बेरोजगार केलंय, त्यांचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे. इथं क्रीडा संकुलनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. 2012 पासून क्रीडा संकुलन बंद आहे. 2000 युवक त्या ठिकाणी पोलीस भरती, आर्मी भरतीची प्रॅक्टिस करतात. माड्यात चांगलं ग्राउंड नाही, क्रीडा संकुलन बंद पाडून तिथं चांगला विकास केलाय. पोरं कामाला चालली, एज्युकेटेड पोरं. ग्राउंड नाही होतं, कुठलंच ग्राउंड नाही माझ्यासाठी पोरांचं चांगलं हक्काचं. क्रीडा संकुलन काम झालं, तुम्ही क्रीडा संकुलन परिस्थिती बघायला चला, आता तुम्हाला दाखवतो. जनावर तिथं व्यायाम करतात क्रीडा संकुलन मध्ये. इतकी बेकार परिस्थिती, इतका चांगला विकास माड्याचा त्या ठिकाणी केलेला आहे. आजोबा काय म्हणतो? नमस्कार. काय बबन दादा शिंदेने काय सुद्धा काम केलं नाही, निस्ता थापा मारतोय. लय केले म्हणून काम केले, लय काम केले. कशाची लेखी समजा माडा असं वसाड पडलं असतं का? हा सांगा तुम्ही. हा काय केलंय ना गावात? काय कोणची कंपनी उलटी इथलीच न्यायला लागलाय कोरवाडीत. हा मग काय आता काय करायचं यंदा इकडं? यंदा काय आता ते आता जे आमच्या मनाला येईल ते करणार. काय म्हणत बबन दादाला तर नाही आम्ही मत टाकणार. 30 वर्ष जुना माणूस. हा काय त्याचा उपयोग नाही, असून नसून. शेवटचं बघूया. नाही ना काय सुद्धा नाही. हो होय की त्यांच्या मुलाला उभा करायचा कोणा करणारा बी राहू दे उभा. काय सुद्धा इथं माड्यात त्याला मतदान पडणार नाही. काय केलं नाही काय मंदिर कोणी केलंय? आले कुठनं? वरनं आले. हो नावाला निस्तई आहे. हा माड्यात बाकी सोयी सुविधा आहेत काय सुद्धा नाही, मुतारी सुद्धा नाही गावात. हा 30 वर्ष कसं निवडून दिलं तुम्ही? बघा 30 वर्ष माणसं ही आहे ती नालायक. दुसरं परिवर्तन करताय. कोण करायचं आमदार इकडे? इथं आता बघू आता काय अंबाबाईनं जर चांगला आमदार दिलं त्याला करू आम्ही. पण विद्यमान आमदार नाही नाही नाही. नमस्कार. नमस्कार. तर माड्यामध्ये बघताना वेगळे चित्र, वेगळ्या प्रतिक्रिया लोकांच्या बघायला मिळतात. आम्ही अजून वेगळ्या चौकामध्ये देखील जाणार आहे. काय म्हणते नेमकी माड्याकरांची आमदारकीविषयी काय भूमिका, काय प्रतिक्रिया? आबाविषयी पॉझिटिव्ह आहेत माडेकर. कशाविषयी आबाच एक तरुण नेतृत्व उमदा आणि 3500 रुपये भाव दिल्यामुळे आपला आमचा माडा भाग हा ग्रामीणच आहे सगळा. 90% शेतकरी आहे. शेतकऱ्याच्या विषय म्हणजे शेतकऱ्याला आबाविषयी असे आहेत की बळीचं राज्य कवा तरी आता 70 वर्षापासून आपण स्वतंत्र झाल्यापासून म्हणतोय बळीच राज्य येईल, बळीच राज्य येईल. आता कुठेतरी वाटायला लागलं की बळीच राज्य आल्यासारखं. 3500 रुपये किंवा शेतकऱ्याच्या कष्टाला योग्य भाव आबामुळे मिळायला. आज सगळेच कारखानदार आबामुळे 3500 वर चाललेत. 1 रुपये देतील, 2 रुपये देतील, आबा काय कमी पडत नाही. त्यामुळं आता उद्या 4 जरी हजार कोणी भाव केला तरी आबाला शेतकरी सोडत नाहीत. कारण का आबामुळं शेतकऱ्याची चूल चालागली किंवा परपंच चांगला व्हायला लागला, योग्य मोबदला शेतकऱ्याला मिळायला. तर माड्यामध्ये उसाचं राजकारण सोडलं तर विद्यमान आमदार 30 वर्षात कोणती कोणती कामं केली? नाही ठोस फक्त काहीच नाही हो, फक्त कारखान्यावरच एक ते दिवस राजकारण झालं की विकास ग्रामीण भागात तुम्ही जावा, रस्ते नाहीत, काय नाही. त्यांच्या कारखान्याच्या मुलाच्या कारखान्याला दररोज 1-2 ट्रॅक्टर पडतात त्या रस्त्याला जाताना. तुम्ही माड्याच्या खाली जर गेला का कुठला जर भाग झाला. शहरामध्ये काय काय केलं? शहरामध्ये आमच्या माड्याचं जर बघायचं आहे ना, माड्यामध्ये एवढं मोठं तहसील आहे, काय नाही. आता सध्याला बाथरूमचे सुद्धा प्रॉब्लेम आहेत. एवढी मोठी समस्या आहे. समस्या 12 स्वातंत्र्य 75 झाली तरी पण अजून समस्यासाठी लढताय. परिवर्तन करायचं आहे 100% आवाज. माड्यातले किती मतांनी निवडून येतील? आवाज लय मतं येतील आणि शेतकऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळं आबाची काय सुद्धा आबाला पक्षाची गरज नाही. तुतारी मिळो नाहीतर न मिळो, आबा अपक्ष जरी उभा राहिले तरी आबा निवडून येतील.
परिवर्तन अटळ आहे. अटळ आहे 100%. ठीक. नमस्कार. नमस्कार. कुठे सर्व्हिसला होता काय? नाही, शेती करतो मी. शेतकरी असा पीएनबी अडकवून कशाला? अरे माझं शिक्षण 1982 साली M.Com झालेलं आहे. मी शेतकऱ्याने शिकलेल्या माणसाने शेती नाही करावी असं कुठं लिहिलंय? तर आम्हाला पण बरं वाटलं असतं एखादा शेतकरी, कारण आजपर्यंत शेतकरी कसा बघितला माहितीये का? दुसरा अडकुत्र बनायला फाटलेला. आता परिस्थिती बदलली साहेब. समाधान वाटलं आम्हाला पण असा एकदा शेतकरी त्या ठिकाणी मिळालाय. काय एक सुशिक्षित शेतकऱ्याचं म्हणणं काय येणार आहे आमदारकीविषयी? आमदारकीविषयी असं म्हणणं आमचं तर आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार करावा. शेतकऱ्याकडे माल आला की दर कमी. मग शेतकऱ्याने जगावं का मरावं? सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहे. सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहे असं म्हणायचं बी नाही मला. का तर त्यांनी काय फॅसिलिटी शेतकऱ्यांसाठी दिल्या त्या आणि काय दिलेल्या नाही त्या, तर त्यांनी विचार करा. आता समजा एक लाईट शेतकऱ्यांना फ्री दिली, सरकारचं अभिनंदन. अशा बी गोष्टी सकारात्मक विचार आम्ही केला पाहिजे. शेतकरी सन्मान योजना काय दिली? ऐका, इकडे लाडकी बहीण सन्मान योजनेकडे पैसे दिले आणि इकडं 13चा डबा 450 रुपयाने वाढवला. कुठं राहिले ते पैसे? खर्च ही झालं राज्य सरकारविषयी. इथल्या माढ्यातल्या प्रॉपर आमदार विषयी ममता शिंदेने 30 वर्षाचे प्रतिनिधित्व या माढा मतदारसंघामध्ये केले. विकास केला का त्यांनी? विकास अजिबात काय दिसतोय तुम्हाला विकास केलेला? अजिबात विकास झालेला नाही. प्रॉपर माढ्याचा सांगतो मी, कुठलाही इंडस्ट्रियल एरिया नाही, कुठले MIDC आहे का नाही, सुशिक्षित बेकारांना काम आहे का नाही. सगळे यांच्याकडे M.Com B.Com झालेली हे माणसं असू द्या आणि 10-15 हजारावर पगारावर ठेवते ती, आणि शेतकऱ्यांना काय आहे हातात. आणि सुशिक्षित लोकांना 10-15 हजारात कामाला ठेवायचं, आम्ही नोकऱ्या लावल्या. त्यापेक्षा घरची शेती करा की. सर्वात तुम्ही आता माढ्यामध्ये घेत असेल, बाकीच्या सोयी सुविधा काय केली का? रस्त्याच्या म्हणा, बस स्टँडच्या म्हणा, बाजाराच्या. अहो, तुम्ही माढ्यातली जुनी व्यापारी पेठ आहे, आज तागायत बघा. त्या व्यापारी पेठेत जाऊन बघा तुम्ही, रस्ता तरी आहे का? आता खोदून ठेवला जस्ट. किती वर्षात? आता खोदलाय रस्ता, अजून तो व्यवस्थित बी झाला नाही. 30 वर्ष लोकांनी का निवडून दिली एवढी? एकच माणूस. एक लक्षात घ्या, काय मजबुरी असते लोकांची, अडचणी असतील किंवा या बॅकग्राऊंड त्या लोकांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आर्थिक अविवंचन इथल्या लोकांना हे केलं त्यांनी, असं असतं. खरं तर उसावरती राजकारण मोठ्या प्रमाणात माढ्याचं चालतं अशी चर्चा चालू. हो, प्रश्नच नाही. काय करायचं? येणारे आमदार कोण चेहरा बघतात? येणाऱ्या आमदारकीला जर जो भाव चांगला देईल, शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेईल, शेतकऱ्यांच्या बाजूने जो व्यवस्थित दर देईल उसाव्या बाबतीत, ते शेतकरी अगदी आनंदी राहील. मग आता दराची स्पर्धा बघायला म्हणतात, अभिष पाटलांना दराची स्पर्धा सुरू केली, 3,500 रुपये दर जाहीर केलाय. पण बबनदादा शिंदे सुद्धा त्यांच्यापेक्षा 1 रुपया दर जास्त होता. अजिबात असं नाही बोलायचं. आज पतूर काय झालं मग द्यायला? आज पोतू कुणी अडवलं होतं? मला सांगा, 10 वर्षामध्ये जो काय त्यांनी दर दिला आणि आता एका 3600-3500 पतूर आला, काय घडलं असं? म्हणजे याचा अर्थ स्पर्धक आला तुम्हाला. स्पर्धक आल्यावर तुम्ही आमचं विचार करायला लागले. खरं तर या माढेश्वरी मंदिराच्या परिसरातल्या लोकांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर नेमकं मेन चौकातील लोक नेमकं काय म्हणतील माढ्याविषयी, चला त्यांच्याकडून जाणून घेऊया. माढेश्वरी मंदिराच्या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर आपण या मेन चौकामध्ये आलोय. काही लोक थांबले, त्यांच्या नेमकं प्रतिक्रिया काय जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्कार, बोला. काय राहायला इथे माडाच? नाही, निमगाव म्हणून गाव आहे. निमगाव माढा मतदारसंघात असेल. हो, माढा मतदार. काय म्हणते माढा यांना आमदारकीला? आमदारकीला काय आता हाय, सगळीच पुढारी आहेत, त्याला सगळ्या पुढाऱ्याच नेता हे का होणारच आहे केला. प्रत्येक जण आपापल्या परीनं पळतय. पण आपण काय ठरवायचं? जनता म्हणून काय ठरवायचं? जनता म्हणून आता काय, आता हाय ते दादा आहेत, हे आहे ते पण दादा द्यायची पसंती. हो, द्यायची. बर, काय दादानी कामं केली नाही ती म्हणते, विकास केला म्हणणाऱ्याला काय किती भेटी ना, म्हणणाऱ्याला काय. बर, आजपर्यंत ऊसाचा विकास, ऊसासाठी पडले, मरणाचा ऊस नेते, त्याने जर कारखाना चालू केला दादा, ऊसाची काय होती, भोगवतीची अवस्था काय होती, कसं उद्याचं माणसाचं. बरोबर. हा, त्यामुळे दादाने केलेलं आहे. चांगल्या माणसाला संधी देणं कामच आहे. बरोबर. परिवर्तन नाही आमच्या परिस्थितीत परिवर्तन नाही, ज्याचं करतील ते करतील. कामाया मागे गेलं पाहिजे. हो, कामाच्या विकासाच्या मागे गेलं पाहिजे. नमस्कार. निवांत बसलाय? निवांत बसलो. दुकान आपलं आहे? हो. बर. तर माढ्याच्या विधानसभेची चर्चा सगळीकडे रंगतदार व्हायला लागली. काय लोक म्हणते इथली माढ्याची? माढ्यातल्या जोपर्यंत अजून तिकीटच फिक्स नाही तोपर्यंत कसा निर्णय घ्यायचा? पण बबनदादा शिंदे किंवा त्यांचे रणजितभाई शिंदे उभं राहणं फिक्स आहे. हो, आहे ना. त्यांना परत संधी द्यायची आहे का? नाही. कसं द्यायची त्यांना? त्यांनी माढ्याच्या विकासाचं काय काम केलंय दाखवून द्या माढ्यात तुम्ही. आता 6 पंचवर्षे घेतले त्यांनी माढ्यासाठी, माढ्याचं नाव घेऊन जातात, पण माढ्याच्या विकासाचं काम काय केलंय, विकास काय केलाय, माढ्यात काय आणलंय? गेल्या पंचवार्षिकला स्वतः शरद पवार उभारले होते खासदारकीला, त्यावेळेला सुदगिरणीत त्यांनी सभा घेतली होती आणि त्यांनी सांगितलं होतं तोंडाने फाईल घेऊन की मी सुदगिरणी त्यांना चालू करायला होतो. केली का सुदगिरणी चालू? इथं
जी आर्थिक उलाढाल व्हायला पाहिजे. MIDC कुठे नेली? तालुक्याला असती. कुठे नेली? ITI कुठं असतो? तालुक्याला आलेला होता. कुठं नेला? बर तालुका पंचायत ऑफिस कुठं नेलं? इथली बरीच ऑफिस त्यांनी टेंभुर्णी, कुर्डवाडी. बरं कुर्डवाडी आमचा मतदारसंघ आहे का? आम्हाला त्यांना मतदान करायचंय का? ते आमच्या मतदारसंघात येतंय का? आता पण ते आमच्या मतदारसंघात आहेत का? ते आता कुठं आहेत? गेटकॅन मध्ये आहेत. मग आता त्यांना किती वेळा निवडून द्यायचं? बरं माड्यातलं कोर्टन कचेरी हलवायचा प्रयत्न त्यांनी केला. मग का म्हणून माड्याने त्याला सहकार्य करायचं? कशासाठी करायचं? आणि का म्हणून निवडून द्यायचं? 30 वर्षाचं त्यांचं या भागामध्ये प्रतिनिधित्व केलंय. ही जी ग्रामीण भाग म्हणजे ही तालुका सिटी दिसते तुमचं माडा, त्यामध्ये काय परिवर्तन काय केलंय? केलं दाखवा ना तुम्हीच दाखवा. काय परिवर्तन? काय त्यांनी प्रोजेक्ट माड्यात कुठला आणला? माड्याची प्रगती त्याच्यावरून होती आहे किंवा 4 पोरं कामाला लागलेत तिथं किंवा 10-1 माणसं तिथं काम करतायत. असे एक MIDC आणली की ते MIDC मार्फत काय काम होतंय असं दाखवून द्या. तुम्ही सर्वे करताय, तुमच्या निदर्शन आलं का काय? तर माड्यामध्ये बाथरूमची सुद्धा कुठं सोय नाही सांगितलं. हो बरोबर आहे ना, बाथरूमची सोय नाही. आता इथं होती, इथं त्या गटरीचं काम चालू आहे म्हणून हाही बंद करून टाकलंय. बाथरूमची सोय नाहीच माड्यात. मार्केट आम्ही भाजीपालाचं मार्केट बघितलं, हो तिथे पण कुठे बसायची व्यवस्था नाही. तिथं पण बसायची व्यवस्था पलीकडे केलेली आहे, पण तिथं जे काम चालू आहे त्याच्यामुळे ते काढलेलं आहे. तिथं ते गटरीचं काम चालू आहे त्याच्यामुळे ते काढलंय. बाथरूमची व्यवस्था त्याच्यामुळे तिथली काढली ना, ती चौकात होती पण तिथं काम चालू असल्यामुळे ते काढून घेतलेलं आहे. 30 वर्ष कोणत्या मुद्द्यावर निवडून गेला आजपर्यंत? 30 वर्ष लोकांनी कोणत्या मुद्द्यावर निवडून गेले? म्हणजे मुद्द्यावर लोकांनी माडाकरांनी सहकार्य केलेलंच नाही त्यांना. पण बाहेरच्या जी गावाने आहेत ती पाण्याचा प्रश्न असेल किंवा ती नदीला जोड कालव्या जोडल्यामुळं त्याच्यामुळे ते खालच्या भागाने. पण आता खालचा भाग म्हणतोय की आम्हाला तुम्ही चालत नाही. ते पण नाराज झाले. का तर तुम्ही माड्याचं काय ठेवण आहे? माड्यातनं सगळं तुम्ही कुर्डवाडी आणि टेंभुर्णीला घेऊन चाललाय. मग आता तुम्हाला कशाला द्यायचंय निवडून? आता कोण नवीन आमदार कोण पाहिजे? आता नवीन जे हित येणार आहे, ज्याला कामाची दृष्टी आहे. आता सध्या तर आमचे दादासाहेब साठेंची वहिनी मीनाताई साठे उभा आहेत, पण त्यांचं कितपत चालतंय आणि त्या कितपत स्पर्धेत थांबणार आहेत ह्याच्यावर बऱ्याचशा लोकांचं अवलंबून आहे. आणि जर त्यांनी निर्णय घेतला थांबायचं तर सहकार्य खालच्या भागातून त्यांना 100% होणार. आमदारकी होणार 100% होणार. आणि काल परवा आलेले आबा पाटील, अभिजित पाटील यांनी 4 दिवस सलग माडेश्वरी मंदिर या यात्रेनिमित्त कार्यक्रम ठेवले. हे एक त्यांची दूरदृष्टी आहे किंवा त्यांना एक लोकांबद्दल आदर आहे, लोकांबद्दल काहीतरी प्रेम त्यांनी ती मिळवायचं चालू केलंय. आणि परत 12 तारखेपासून कॉलेजवर मोठं कृषी प्रदर्शन असेल. परत इथं दहीहंडीचा कार्यक्रम त्यांनी चांगल्या नाही केलेच नाहीत, कोणीच केले नाही. होते कार्यक्रम पण ते स्थानिक लेवलला. विद्यमान आमदारचं ऑफिस नाही म्हणून चर्चा चालू आहे. नाहीच ना, कुठं आहे? तुमची कामं किंवा आम्ही कामाला तिकडे जातच नाही त्यांच्याकडे. कायच आम्ही तिकडे जात नाही. आम्ही फक्त इथं दाससाहेबाकडे सांगतो. आम्ही काय आमचं काय स्थानिक लेवलची जी काय काम असतील खालच्या लोकांची इथं दाससाहेबासमोर कामं होतात. त्यामुळे नाराजी गट मोठा आहे. 100% नाराजी गट आहे. पक्ष पण त्यांच्या पक्षामुळे पण लोकांची पक्ष तर सोडूनच द्या. त्या तर पक्षानं बरेच आमचं वाटोळं केलंय. 30 वर्ष आम्हाला मागं ढकललंय. त्या पक्षानं ज्या पक्षात निवडून येत होते ना त्या पक्षानं 30 वर्ष मराठा समाज मागे ढकललाय. त्यांनी 23 मार्च 1994 जो GR आहे त्या GR मध्ये 16% आरक्षण हे मराठ्यासाठी राखीव होतं. पण तो मंडल आयोगाचा जो हे आलं इंदिरा साहनी आणि मंडल आयोगाची अंमलबजावणी केंद्रानं जी केली, पण ते केंद्रानं लागू करा म्हणून सांगितलं होते, पण ह्यांनी लागू केलं आणि 16% आरक्षण OBC आणि SC/ST ला वाटून टाकलं. म्हणून पहिल्यांदा शरद पवार तर किंवा तो नाही चालणार. राम राम बाबा. राम राम. धन्यवाद. बसलाय घेतला नाही चहा घेतला की? चहा क्वालिटी आहे का? चहाला भारी क्वालिटी आहे. हो बर चव आहे. हो. आता इथं कोण क्वालिटी बाजणी आता कोण आहे इकडे? आता क्वालिटी वाढणी आता कोण नाही बघा. आता इथं कोण संपली आहे सगळी. हो, आम्ही काँग्रेस पक्षाचा माणूस आहे. मी काँग्रेसलाच मतदान करत असतो आतापर्यंत. काँग्रेसकडनं कोणतं नाव असलं की इकडे? हाय काँग्रेसचं इथं नाव कोण? दादासाहेब साठे आहे. त्यांच्या सुनबाई कोण? मिनलताई साठे. मिनलताई साठे आहेत. त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं. ती माणसं आहे. नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय माडा यंदा इकडं? माडा आता उमेदवार बघायचा कोण उभारताय ती उमेदवाराला. विद्यमान आमदार किंवा त्यांची चिरंजीव उभारण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचं त्यांना निवडून द्यायचं का थांबवायचं? कशात थांबवायचं? काय विकास माड्याचा व्हायला पाहिजे, खुद्द माड्याचा. काय झालं नाही? प्रॉपर सिटीचा काय विकास झाला नाही. काय महत्वाचे काय प्रश्न आहेत?
पाणी प्रश्न असते, रस्त्याचे प्रश्न आहेत, काम नाहीत काय लोकांना. त्यामुळे बदल पाहिजे. सूतगिरणी वगैरे काय काय होतं ते गेलं सगळं. उद्योगाला काहीच नाहीत आता चालना. बरोबर. काम दुसरं काय नाही. नमस्कार हो. कुठं होता सर्व्हिसला? नोटाला मतदान करणार आहे. नोटाला मतदान करणार आहे. पहिल्यांदाच माणूस भेटला तर आम्हाला बसा लागेल पुढची नोटाला करायचं आहे. काय बरं? काय उपयोगच नाही, कुठल्याच उमेदवाराचा उपयोग नाही तर काय करायचं. अहो लय भारी तगडं उमेदवार आहेत सगळे. काय उपयोग आहे, सगळ्या ते खुर्चीसाठी भांडायला लागले कशात तगड्यान तुगड्या काय. हा माड्यात काय परिवर्तन बदल काय केला नाही आमदारनं? काय नाही, काय उपयोग होत नाही. कुणी आलं तरी माड्यात काय होत नाही. काय सोयी सुविधा काय नाही काय माड्यात इकडं? सोयी सुविधा काय केलं नाही त्या? काय नाही, कशाच सुविधा काय माहिती काय. काय इथं काय इंडस्ट्री आहे का काय काय गिरणी होती ती बंद पडली, सगळं बंद पडलं. कोणी पाडली? उद्योग कोणी बंद पडले ते माहित नाही. उद्योगधंदे नाहीत, MIDC नाही, ITI नाही, काहीच नाही. तर काय कशाचा विकास करतात काय. बर त्याविषयी कोण नको नोटा मागत आहे आपल्या नोटा मागत जायचं. उमेदवार कोण सक्षम उमेदवार नाही माड्याचा? नाही कोणच नाही सक्षम. मोहिते पाटील करतील विकास आता काय खरं असतं. आमचा कुणावर विश्वास नाही बघा. नोटाला मतदान करणार आहे. महत्वाची प्रतिक्रिया बघायला मिळते. आजपर्यंत जेवढं ग्राउंड रिपोर्ट झालं पण पहिलाच माणूस भेटला की नोटाला मतदान करायचं. काका काय म्हणतो बघू. नमस्कार. नमस्कार. काय करता काम? मी स्टॅम वेंडर आहे. बर कुठं इथं जा कुठं? माड्यात. सर्वात महत्वाचं म्हणजे माड्याचा विकास झालाय का? शून्य झालं, काय नाही विकास. काहीच विकास नाही. 30 वर्ष एकच आमदार का दिला निवडून येत नाही? आता जनतेने दिले आता. बरं पण काय कारण असतील ना 30 वर्ष त्याच्या पाठीमागे? आता त्यांचं त्यांना माहित आहे आता. म्हणून आता या वर्षी बदल करायचं ठरवलंय. कोण बदल म्हणजे कोण माणूस नाही? महाविकास आघाडीत कुठलेही उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. महत्वाची प्रतिक्रिया अगदी या गावाच्या चौकामधून बघायला मिळते. खरं तर सर्वात महत्वाचं म्हणजे तालुक्याचं ठिकाण आहे, तरी पण संध्याकाळच्या टायमात सुद्धा अनेक लोक या भागामध्ये त्या ठिकाणी दिसत नाहीत. वेगळ्या चौकामध्ये जाऊन नेमके त्यांच्या प्रतिक्रिया काय जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आता आपण आलो आहे माढा मतदारसंघ म्हणजे माढा तालुक्यामध्ये असलेल्या बस स्थानकाच्या समोर. खरं तर आपण माढ्यामध्ये वेगळ्या चौकामध्ये जाऊन वेगळ्या दुकानामध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय. खरं तर इथल्या लोकांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया येत्या येणाऱ्या विधानसभेविषयी ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार साहेब. नमस्कार. आले निवांत बसला संध्याकाळचं? नाही निवांत थांबलो होतं. थांबायचं ठिकाणच आहे आमचं दररोजचं ठिकाण. हो. कुठला परिसर मला बस स्टँड? शिवाजी चौक ST स्टँड समोरचा परिसर आहे. महाराजांचा पुतळा तर अजून काय नाही इथं, पण शिवाजी चौक या नावानं सगळेजण ओळखते तिथं. महाराजांचा पुतळा नाही माड्यात? महाराजांचा पुतळा नाही, प्रस्ताव दिलाय पण होईल 1 महिना 1.5 महिन्यात होईल. बर काय म्हणते माढा येता विधानसभेकडे? विधानसभेला सध्या तर अभिजित आबा पाटील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन त्यांच्याकडेच जास्त प्रतिसाद वाटतोय लोकांचा. पंढरपूरचा माणूस इकडे कुठे त्याला करता येईल? अजून नवीन माणूस आहे राजकारण. माड्यातल्या माणसांनी काय केले? माढा तालुक्यातल्या महत्वाचा विषय हा आहे ना. माढा काय विकास केला? इथलं आपलं कोर्ट कोडवाडीला घेऊन चालले, मतमोजणी केंद्र कोडवाडीला घेऊन चालले. आता ह्याच्यापेक्षा दुर्दैवी घटना माढावासियांना दुसरी कुठली असणार आहे? माड्यामध्ये बाकीचे प्रश्न म्हणजे बाजारपेठा माड्याची असतील किंवा माड्यात बस स्थानक अशी बाकीचा काय विकास झाला? माड्यात बाजारपेठ म्हणून नावाला कुठली एक गोष्टच नाही. भाजी मंडई इथं भरत होती, ते पण एक आमचा मित्र मेला तिथं. रोडवरती बाजारपेठ मंडई भरत होती, भाजी मंडई. दुसरी गोष्ट इथं वाड्याच्या कडेला भाजी मंडई भरती. इथं तुम्हाला पलीकडे जावा 100-200 मीटर वरती तुम्हाला तिथं भाजी मंडई दिसेल. अजिबात काही सुद्धा नाही. गटारीच्या कडला आहे, अक्षरशः गटारीच्या कडच माणसं भाज्या वगैरे नेऊन करते. 30 वर्षात काय केलं आमदार? मग इथं 30 वर्षात काय केलं इथं आमदार? काय आता काय तुम्हाला सांगायचं? काय सांगायचं गोष्ट नाही आमदार. क्रीडा संकुल मंजूर झालं, एवढं मोठं निधी आलाय त्याला क्रीडा संकुलला, ती माघारी गेला. नुसतं कंपाऊंड बांधून ठेवलंय. त्या कंपाऊंडात जाऊन काय फुगड्या खेळायच्या का सुरलांपाट खेळायचे? कधी बांधले कंपाऊंड? ह्याला झाली असतील 10 वर्ष. बापू किती वर्ष झाली? 15 वर्ष झाली. हा इंटरनॅशनल क्रीडा संकुल केले. काय काय राजकारण नुसता पैसा फेकून तमाशे देखो, दुसरं काय? माड्यात सक्षम एकदम चांगलं काम करणारा, मी म्हणतो फक्त माड्याच नाही माढा तालुक्याचा विकास करणारा आमदार पाहिजे. चालू कंडिशनला तुम्हाला सांगतो बरं का, आमच्या माडीचे आमदार बबनदादा शिंदे अजून पण आहेत, कधी कुठल्या दहीहंडीला रुपया दिला नाही.
कधी कुठल्या क्रिकेट सामन्याला 10 रुपये दिले नाही. कधी बाबा बायांचा कार्यक्रम आहे त्या बायांना काय केलं नाही. महिलांचा काय कार्यक्रम घेतलाय कुठं काय घंटा घेतला होय. तुम्हाला सांगतो अभिजितआबा पाटील म्हाडा तालुक्याचे नाहीत तरी पण त्यांनी गावोगावी प्रत्येक ठिकाणी बाबा युवक असतील बाबा म्हातारा माणूस असेल जी नाही त्या माणसानं मदत केलेली. बर सगळ्यात जास्त कारखान्याचा हप्ता त्यांनी दिलेला. ऊस न्यायचा म्हणलं तर ह्यांच्या चिटबाईच्या माग 10 दिवस शिपट ह्यांचं गोडावं लागतंय. पण विठ्ठल कारखान्याच्या अभिजित आबाच्या तिकडे जायचं म्हणलं तर चिटबाईला सांगितलं तर 2 दिवसात फड रिकामा होतंय. त्यामुळं परिवर्तन आपल्याला येतं 100%. 100 म्हणजे 100%. माझ तर स्वतः बबनदादा शिंदे उभं राहील तरी पण कोण पण उभं राहू दे की. बरं माझं काय म्हणणं आहे तुमच्या माहितीनं बबनदादांनी माढा तालुक्यातला, तुम्ही कुठल्या तालुक्यातला आहे? पंढरपूर तालुका आमचा. पंढरपूर का? बरं बबनदादांनी आमच्या माढा तालुक्यात काय केलंय सांगता तुम्ही? काय लोक सांगते उचल दर देते 10 दिवसाला पेमेंट होतं एवढं सांगतो. किती? 10 दिवसाला पेमेंट होतं. माझा स्वतः 2 शेअर आहे तिथं. आणि किती दिवसाला पेमेंट तयार होतंय? तुम्हाला दाखवतो किती दिवसाला पेमेंट तयार होतंय. किती दिवसाला होतं? 15 दिवसाच्या पुढेच. साखर आणा गेल्यावर 2 महिने साखर नाही ती म्हणते ती. महत्वाची त्या ठिकाणी तरुणांची प्रतिक्रिया बघायला मिळते. नमस्कार. हो नमस्कार. बोला. कसं आहे माड्यात काय करायचं? माड्याचं 100% परिवर्तन होणार. म्हणते म्हणून नाही तुम्ही सांगा. वैयक्तिक मी सांगतो 100% परिवर्तन होणार आहे. आणि दुसरा एक महत्वाचा एक मुद्दा, माड्यात जवळजवळ किती सालापासून चालू होती बापू सूतगिरण? 1980 सालापासून सूतगिरण चालू होते. त्यांनी भोंगा वाजवला पण कशाचा? शाळेच्या घंटेचा. सूतगिरणी नाही वाजवला. जागा अख्खी सूतगिरणीची त्यांनी घेतली. ते कोणाची होती खासदार? संदीपान थोरात त्यांची जागा होती पण भोंगा वाजवला ह्यांनी. आमदार बबनराव शिंदे. कशाला? आता सूतगिरण चालू करायची म्हणून घेतली. बरोबर आहे. आता काय केलं? आणि तिथं त्यांनी त्यांचीच खाजगी शाळा चालू केली त्या जागेवरच. मग काय कसं करायचं इकडे? ही जी विद्यमान आमदार आहेत ह्यांनी 30 वर्षात सकाळी माडा, दुपारी खेड आणि संध्याकाळी भूताचं येड ही आमदारांनी केलेलं आहे. ही 30 वर्षात फक्त एवढंच केलं. काय विकास नाही? विकास शून्य विकास आहे. आता मतदान कशावर करायचं? मतदान आता अभिजित आबाजी म्हणतील त्याला मतदान करायचं. आवाज कशासाठी? लय नावं चर्चेत बाकीचे. इतक्या दिवस काय होतं, जी विरोधक उभं राहत होते ती विरोधक ह्यांनीच उभा करत होते. विद्यमान आमदार जे म्हणन ती विरोधक होता. त्या विरोधकांनी विरोध म्हणून उभं राहायचं आणि त्यांच्या कॅबिन मध्ये जाऊन गुलू गुलू करून त्यांच्याकडनं पॅकेज घ्यायचं आणि त्याच्यावरच आपलं जय हिंद जय महाराष्ट्र करायचं. आता खमक्या विरोधक भेटला ना. आजपर्यंत काय खमक्या कोणच नव्हता. धपका देणार कोण नव्हता. आता धपकं बसायला लागली ती. धपकं बसायला लागली ना आता. त्यामुळे परिवर्तन आहे. परिवर्तन 100% होणार. अभिजित पाटील पक्ष काय करायचं? अभिजित पाटील अपक्ष उभा राहू द्या आता तुतारीकडनं उभं राहू द्या. 100% अभिजित आबा परिवर्तन होणार. अभिजित आबा आमदार होणार. हे काय दगडाची रेग आहे. लोक असं माड्यातली असं सगळी बोलतील सगळी इथं. बघा जरा बघा तुम्ही फिरा की जरा तुम्हाला बी कळलं जरा. ठीक आहे. महत्वाची प्रतिक्रिया बघायला मिळते. नमस्कार. नमस्कार. जागा देता आम्हाला? होय बसा की. इकडे सर आज चिरू नका. नाही जुना जाणता माणूस आहे. बरोबर. दाढी बिडी करून कधी बसणार आहे? हे ह्याच्यापासून 30-40 वर्ष झाली. 30-40 वर्ष झाली नाद आहे. बर. पहिला शिवाय ना. जुना माणूस आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला राजकारणाचा बोलताना अनुभव देखील त्या ठिकाणी वाटतोय. कसं होईल माडे आता इथं? बदल होणार. काळ्या त्यावर रेस आहे. बदल होणार 100%. 30 वर्षात जुना माणूस आहे. काय करायचंय? वरावर घ्यायचा अरे काम. काय अजिबात चालत नाही. शेवटची संधी दिली म्हणते. काय गरज नाही. अभिजित पाटीलच करणार. ते आमदार होणार. अभिजित पाटील माड्यामध्ये नवीन आहेत. ती कास करेल. त्याचं काय नसतं इकडे काय चालू आहे त्याचा. म्हणून त्यालाच निवडून द्यायचं. बर. दादांना बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी बोलून दाखवल्या. ते काय सूत मिलचं काय विषय नेमकं? आता काय पगारमध्ये घातले ह्यांनी घंटा वाजीला शाळेचं कॉलेज तयार केलं स्वतःच. गोरगरीब लेकराला मारणार फी घेतो तिथं. बर. प्रायव्हेट शाळा चालू केली. प्रायव्हेट शाळा चालू आहे. त्यामुळे आमचा बदल आहे. नमस्कार. आमचं टार्गेट आहे भाजप संपूर्ण. आम्ही वंचित आघाडीचं काम करतोय. वंचित आघाडीचं काम करतो. भाजप संपूर्ण टार्गेट. भाजप कारण संविधान नेटकं चालू होते नाही. संविधानाला जी डावचाडवची होती 400 पार ही बदलीन
अरे तुम्ही लोकसभेला करून दाखवलंय. त्यांची अवकात आहे का पर कोणाची बदलायची. नमस्कार. नमस्कार. काय नाव साहेब? गणेश भाकरे. बरं भाकर साहेब काय करता का? आमचं हॉटेल आहे माड्या. बरं राहायला इथे माड्यामध्ये नाही जाधववाडी गाव जाधववाडी ती दुसरा अजून काय दोन वाडी आहेत? जाधववाडी माडा आहेत ना 2 किलोमीटर अंतरावर. 2 किलोमीटर अंतरावर आहे. कधी वाजता हॉटेल आहे? हॉटेलला 5 वर्ष होत आहेत. 5 वर्ष आहे. काय म्हणतोय कोण माडा हॉटेलमध्ये गिरायक येत असतील किंवा चर्चा होत असली वेगळी तुमच्या तरुण पोरापोरांची चर्चा होत असते काय विधानसभेविषयी काय चर्चा चालू? विधानसभेत चर्चा एवढी चालू आहे की माड्यात बदल हवा आहे. बदल हवा 100% हवा. कशासाठी बदल हवा माड्यात? हवा म्हणजे काय विकास झाला नाही. 30 वर्षात काय विकास केला आहे? आता माझं वय 34 आहे. ह्या माड्यात कुठलीही सुविधा नाही. आज मी ह्या माड्यात आता 5 वर्ष झालं हॉटेलमध्ये. लेगवेला जायला शौचालय सोय कुठलं शॉपिंग सेंटर व्यवस्थित नाही. बस स्टँडवर नाही सुविधा? कुठं आहे बघा तुम्ही आतमध्ये जाऊन दाखवा की त्यांना तसं आमदारला दाखवा की कुठलीही नाही. बस स्टँडवर सुविधा नाही नाही तुम्ही जावा इतकी घाण आहे. कुठला आहे तिथं कर्मचारी नाही. संध्याकाळी लाईट नाही तिथं. बोला आवड झाली मग माड्याची माडा वय अहो यांनी भकास केला. शिंदेने सगळा भकास करून टाकला. बर आता शिंदे नाही तर मग दुसरा चेहरा कोण? दुसरा आता आहेत काय 9-10 लोक आहेत उभे म्हणजे चर्चेत आहेत. कोणाला फोटो टाकलाय? जे शरद पवार ते निर्णय घेतील ते योग्य ठरेल ना. पण बर पवार साहेब तर शिंदेला कुटुंबात घेतलं तर इकडे नाही घेणार ती. कसंच घेणार नाही. बर आज त्यांनी स्टेटमेंट केले ना TV9 ला की आम्ही अपक्ष लढायला तयार आहोत. पक्षानं देऊ अगर ना देऊ नाही तुतारीचा विषय संपलाय. त्यांना तुतारी तर मिळणारच नाही कधी आयुष्यात. पण एवढं सांगतो निश्चितपणानं त्यांचा पराजय 100% आहे. कारण विकास नाही. शाळा नाही कॉलेज नाही कुठलं हॉस्पिटल मोठी सुविधा नाही. किरकोळ कारकोळ गोष्टीला कुरवाडी बारसारख्या ठिकाणी आपल्याला जावं लागतंय. ही माड्याचं लय दुर्दैव आहे. बरोबर. पण नवा माणूस तुतारीकडनं कोण पाहिजे? बरीच नाव तुतारीकडनं म्हणलं तर एक तर मिळत आहे 60 ला मिळावं नाही तर अभिजित आबाला मिळावं. हे प्रामाणिक माझं वैयक्तिक माडा तालुक्याच्या जनतेचं मत आहे. नाही मिळणार. जर मिळालं तर विरोध होणार 100%. मोहिते पाटील हो 100% होणार. लोकसभेला त्यांना विरोध केला नाही लोकसभेला आम्हीच केला नाही ना स्वतःहून. का करणार म्हणजे ह्याचं कारण सांगतो की जर मोहितेच्या हातात जर त्यांनी जर शरद पवारांनी सूत्र दिले असले तरी त्यांचं काम करणारे अभिजित आबा असतील किंवा मिनताई असतील ह्या दोघांपैकी देणं एक गरजेचं आहे ह्याला. तर ही दोघं आज ह्या माडा तालुक्यामध्ये स्ट्रॉंग आहे. ती जनसंवाद यात्रा असू द्या किंवा कुठल्याही क्षेत्रात ती आज अग्रेसर आहे. ती ह्यासाठी ह्या दोघांचं नाव चर्चेत यायला पाहिजे अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे. तरुण पोर आपल्या ठिकाणी बसली ती नेमकं यांचं म्हणणं काय त्या ठिकाणी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्कार. काय म्हणतो व्यवसाय? काय ना एकदम शांत आहे बघा. शांत आहे. सीझन नाही काय? सीझनच नाही. तालुक्याचं ठिकाण आहे बघा. हे सगळं वसड आहे. माड्यामध्ये डेव्हलपमेंट आहे किंवा काय झालं नाही? काही सुद्धा नाही. हाय सगळं कुर्डवाडीला जाते टेंभुर्णीला जाते. तुमच्या भागात एवढं मोठं मंदिर आहे त्याचा इतिहासात नोंद आहे की कोल्हापूरच्या आईनंतर जगदंबेनंतर त्या देवीची मूर्ती जुनी आहे नंतर तुळजापूरची. तरी पण इथं काय एवढा विकास वाटत नाही? काहीच होत नाही. आमदारचं लक्षच नाही आमच्याकडे. लक्ष नाही आमदारचं? लक्षच नाही माडा तालुक्याकडे. काय सोयीसुविधा नाही ते घ्यायचं काय? काहीच नाही त्या सोयीसुविधा. एखादा व्यवसाय भागात यावं लोक यावं गर्दी हो अशी ठिकाण नाही ठिकाण नाहीच माड्यामध्ये. कसलंच ठीक आहे. काय करायचं मग आता परिवर्तन घडवायचं आपल्याला. परिवर्तन घडवायचं कोणाला द्यायचं म्हणून? अभिजित आबाच. आम्हाला कशाला नवीन माणूस आहे? नवीन आहे. जसं नवीन आहे तसं आता माड्यात 6 टर्म झाले आमदार आहेत. आमदाराचं ऑफिस सुद्धा नाही माड्यामध्ये. आबा आता 2 महिने झालेच. त्यांनी तयारी चालू केली तर त्यांचं ऑफिस आहे माड्यामध्ये. सध्याची परिस्थिती आहे. आमदार साहेब ऑफिस नाही ऑफिसच नाही. अडचणी मांडायला आम्ही जाऊ शकत नाही. माड्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. आता सध्या आम्हाला 2 महिन्यापूर्वी पर्याय आला. आम्हाला काय अडचण वाटली तर आम्ही ऑफिसला जातो अभिजित आबांच्या. हो होतात 100% काम होतात. बरं असं वाटत ना की पंढरपूरचा माणूस आहे त्याच्या इकडे माड्यात आपण आमदार करायला. आता ही तर आपला आमच्या तालुक्यातला आमदार असून आमचं काम होत नाही. आता बघू पंढरपूरला निवडून देऊ बघू काय होतंय विकास होतोय का नाही. पण माझी तर 100% खात्री आहे का विकास होणार म्हणजे होणार. पक्ष काय असं ना आम्ही अभिजित आबाला मतदान करणार. तसं आम्ही शरद पवारांचाच माणूस आहे. पण शरद पवार जर उद्या तुतारी दुसऱ्याच्या हातात दिली तर आम्ही बंड करणार. आम्ही अभिजित आबांच्याच मागे जाणार. नमस्कार दादा. नमस्कार. काय ना? स्वाभिमान शहाजी कदम. काय करता का? काय ना आपला बिझनेस आहे. स्वाभिमानी शहाजी कदम. स्वाभिमान पहिल्यांदाच नाव ऐकून पण बरं वाटतं. तर माड्यामध्ये आम्ही येत असताना लोकांच्या वेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळतात. बबनदादा शिंदेवर लोकांचा प्रामुख्याने राग दिसतोय. तर तसं आहे काय तरुण मित्रांनो काय म्हणणं? तरुण पोरांच्या म्हणण्याप्रमाणे ते अगदी खरंच आहे. याचं कारण म्हणजे विषय काय होतंय की बाबा कॉन्ट्रॅक्टदार बी त्यांचंच रस्ते बी करणार तीच बिल बी काढणार तीच. आमच्या तरुण पोरांनी करायचं का ते एक लय मोठा प्रश्न. तरुण पोरांना इथं एक तर रोजगार नाही. जी काय आहे ती त्यांच्या भागात नेलेला आहे. टिंबुर्णी हायवे त्यांच्या भागात गेला. माडा एक तालुक्याचं ठिकाण आहे. माड्याला राजकीय वारसा खूप आहे. माड्याचं नाव खूप मोठं आहे पण ते नाव कुठेच त्यांनी जपलं नाही. त्यांनी आजपर्यंत फक्त त्यांची स्वतःची घरं भरणं तेवढंच केलेलं.
आता विषय राहिला सुतगिरणीचा. आम्ही लहानपणी सुतगिरण चांगली चालायची. आमचा ज्या हिकल्ला भाग आहे सगळा तो सगळा सुतगिरणीच्या जीवावर मोठा झालेला. पण अचानक 2006 साली त्यांनी सुतगिरण बंद केली. तेव्हापासून तिथला एक भाग आम्ही लहानपणापासून डोळ्यानं बघितलेला आहे. जिथं काम करून जे त्यांचा रोजगार भरायचा सगळी माणसं रस्त्यावर आलेली. ते आता त्यांच्या कॉलेज त्यांना पैसे कमवायचे चालू केलं त्यांनी आपलं. म्हणजे लोकांचा त्या ठिकाणी पोटा पाण्याचा प्रश्न होता सुतगिरण. त्यांनी त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न चालू केला तिथं. बर, आता माड्यात परिवर्तन होणार तर कोण द्यायचं ना, आमदार म्हणून कोणाला निवडायचं? आता आम्ही तर अभिजित आबांचं कार्यकर्ता आहे. आम्हाला अभिजित आबांकडून आशा आहे. युवा पिढी तर सगळी आबांकडेच आहे, कारण आबांचं अट्रॅक्शन आहे युवा पिढीला आजकाल. तर अशा एकूण या माडाकरांच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी बघायला मिळतात. तर नवरात्र उत्सव चालू आहे आणि आपण सुरुवात रिपोर्टची माडेश्वरी मंदिरापासून चालू केली होती. खरं तर या माड्याचं नाव त्या माडेश्वरी मंदिरापासून त्या ठिकाणी पडले असे एक ऐतिहासिक त्या ठिकाणी सांगण्यात येते. वेगळ्या भागामध्ये गेलोय, वेगळ्या मित्रांसोबत, दुकानदारांसोबत त्या ठिकाणी आणि सामान्य लोकांसोबत आपण त्या ठिकाणी या माड्याचा आमदार कोण होणार याविषयी प्रतिक्रिया घेत असताना लोकांचं म्हणणं वेगळं त्या ठिकाणी बघायला मिळते. प्रामुख्यानं सुरुवातपर्यंत शेवटपर्यंत या ठिकाणी आल्यानंतर विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर लोकांचा मोठा रोष, मोठी नाराजी, मोठा राग या ठिकाणी दिसतोय. कारण 30 वर्षामध्ये तुम्ही कोणता माड्याचा विकास केला हे त्या ठिकाणी प्रामुख्यानं लोक, तरुण मित्र, तरुण पोरं त्या ठिकाणी आवर्जून विचारतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माड्याची जी सुतगिरण होती, जे अनेक लोकांना त्या ठिकाणी चूल पेटणार होती, अनेकांना त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करून देणारी सुतमिल होती, ते त्या ठिकाणी बबनदादांनी बंद पाडून त्यांचं त्या ठिकाणी कुठेतरी प्रायव्हेट शाळा त्या ठिकाणी चालू केल्यामुळे सुद्धा लोकांची मोठी नाराजी या भागातून दिसते. बाजार या भागामध्ये कुठेतरी शौचालयाची मोठी सुविधा नाही, बस स्टँडची मोठी सुविधा नाही, बाजारपेठेची कोणतीही सुविधा नाही, अशा चर्चा एकूण या माड्यामध्ये असल्यामुळे बबनदादांनी माडा भकास केलाय आणि त्यांना संधी दिली जाणार नाही अशा तरुण मित्रांचं किंवा अनेक पोरांची, सामान्य माणसाची त्या ठिकाणी म्हणणं आहे. विरोधात कोणतं प्रामुख्यानं सातत्यानं लोकांचं अभिजित पाटलांचं नाव घेतलं जाते. पंढरपूरच्या 42 गावातून असलेल्या अभिजित पाटलांनी सुद्धा या माडा मतदारसंघामध्ये मोठा गट वाढवला असं चित्र दिसतंय. प्रॉपर माडा तालुक्यात तरी लोकांचं म्हणणं अभिजित पाटील आमदार व्हावं आणि अभिजित पाटील माड्याचा विकास करतील अशी सुद्धा चित्र या मतदारसंघामध्ये दिसतात. काही तरुण मित्र सुद्धा त्या ठिकाणी मिनलताई साठेंना सुद्धा आमदार केलं पाहिजे किंवा त्या सुद्धा महिला एक आमदार, सक्षम आमदार या माड्यामधून होतात असं चित्र बघायला मिळतंय. एकूण माडा तालुक्याचा किंवा या माडा सिटीतल्या लोकांचा ग्राउंड रिपोर्ट घेत असताना अभिजित पाटील आमदार झाले तर अभिजित पाटील माड्याचा विकास करतील अशी चित्र दिसतात आणि अभिजित पाटलाचं पारडं या माडा तालुक्यामध्ये जड दिसल्याचं चित्र या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून बघायला मिळते. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, माढा.